नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ SRP या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण भारताच्या प्रमुख नद्या याबद्दल काही महत्त्वाचे MCQ प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए यमुना, ऑप्शन नंबर बी गंगा, ऑप्शन नंबर सी गोदावरी, ऑप्शन नंबर डी नर्मदा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गंगा नदी. गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. गंगा नदीचा उगम कुठे आहे? ऑप्शन नंबर ए अमरकंटक, ऑप्शन नंबर बी गंगोत्री हिमनदी, ऑप्शन नंबर सी महाबळेश्वर, ऑप्शन नंबर डी त्र्यंबकेश्वर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गंगोत्री हिमनदी. या ठिकाणी गंगा नदीचा उगम झालेला आहे. भारतातील सर्वात लांब द्विकल्पीय नदी कोणती? तर ऑप्शन नंबर ए आहे कृष्णा, ऑप्शन नंबर बी गोदावरी, ऑप्शन नंबर सी कावेरी, ऑप्शन नंबर डी महानदी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गोदावरी नदी. क्वेश्चन नंबर 4, यमुना नदी गंगेला कुठे मिळते? ऑप्शन नंबर ए हरिद्वार, ऑप्शन नंबर बी कानपूर, ऑप्शन नंबर सी प्रयागराज, ऑप्शन नंबर डी वाराणसी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रयागराज येथे यमुना नदी गंगेला मिळते. नंबर 5, गोदावरी नदीचा उगम कोठे आहे? ऑप्शन नंबर ए महाबळेश्वर, ऑप्शन नंबर बी त्र्यंबकेश्वर, ऑप्शन नंबर सी अमरकंटक, ऑप्शन नंबर डी नाशिक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक 6, कृष्णा नदीचा उगम कोठे आहे? ऑप्शन नंबर ए महाबळेश्वर, ऑप्शन नंबर बी त्र्यंबकेश्वर, ऑप्शन नंबर सी नाशिक, ऑप्शन नंबर डी पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए महाबळेश्वर. क्वेश्चन नंबर 7, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात मिळते? ऑप्शन नंबर ए आहे बंगालचा उपसागर, ऑप्शन नंबर बी आहे अरबी समुद्र, ऑप्शन नंबर सी हिंदी महासागर, ऑप्शन नंबर डी लाल समुद्र. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अरबी समुद्र. नर्मदा नदी ही अरबी समुद्रात मिळते. प्रश्न क्रमांक 8, ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते? ऑप्शन नंबर ए आसाम, ऑप्शन नंबर बी मेघालय, ऑप्शन नंबर सी अरुणाचल प्रदेश, ऑप्शन नंबर डी नागालँड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 9, गोदावरी नदीला कोणते नाव दिले जाते? ऑप्शन नंबर ए आहे उत्तर गंगा, ऑप्शन नंबर बी आहे दक्षिण गंगा, ऑप्शन नंबर सी आहे पुण्य नदी, ऑप्शन नंबर डी आहे जीवनदायिनी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दक्षिण गंगा. प्रश्न क्रमांक 10 आहे, कावेरी नदीचा उगम कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन नंबर बी केरळ, ऑप्शन नंबर सी कर्नाटक, ऑप्शन नंबर डी तामिळनाडू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कर्नाटक. तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते? ऑप्शन नंबर ए आहे बंगालचा उपसागर, ऑप्शन नंबर बी अरबी समुद्र, ऑप्शन नंबर सी हिंदी महासागर, ऑप्शन नंबर डी लाल समुद्र. तर याचं योग्य उत्तर आहे अरबी समुद्र, ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 12 आहे, महानदीचा उगम कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर ए छत्तीसगड, ऑप्शन नंबर बी ओडिसा, ऑप्शन नंबर सी झारखंड, ऑप्शन नंबर डी बिहार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए छत्तीसगड.
गंगा नदी कोणत्या उपसागरात मिळते? ऑप्शन नंबर ए आहे कच्छचा आखात. गंगा नदी कोणत्या उपसागरात मिळते? ऑप्शन नंबर ए आहे कच्छचा आखात. ऑप्शन नंबर बी आहे बंगालचा उपसागर. ऑप्शन नंबर सी आहे अरबी समुद्र. ऑप्शन नंबर डी आहे पालक सामुद्रधुनी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बंगालचा उपसागर. क्वेश्चन नंबर 14 आहे कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? ऑप्शन नंबर ए आहे गोदावरी. ऑप्शन नंबर बी आहे कृष्णा. ऑप्शन नंबर सी आहे नर्मदा. ऑप्शन नंबर डी आहे महानदी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नर्मदा. साबरमती नदी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए आहे गुजरात. ऑप्शन नंबर बी आहे महाराष्ट्र. ऑप्शन नंबर सी आहे राजस्थान. ऑप्शन नंबर डी आहे मध्य प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गुजरात. अमरकंटक येथून कोणती नदी उगम पावते? ऑप्शन नंबर ए आहे गंगा. ऑप्शन नंबर बी आहे नर्मदा. ऑप्शन नंबर सी आहे यमुना. ऑप्शन नंबर डी आहे तापी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नर्मदा नदी ही अमरकंटक येथून उगम पावते. भारतातील सर्वात मोठे नदीखोरे कोणत्या नदीचे आहे? ऑप्शन नंबर ए आहे गंगा. ऑप्शन नंबर बी आहे गोदावरी. ऑप्शन नंबर सी आहे नर्मदा. ऑप्शन नंबर डी आहे कावेरी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गंगा. प्रश्न क्रमांक 18 बंगालचा शोक म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तर ऑप्शन नंबर ए आहे कोसी. ऑप्शन नंबर बी आहे गंगा. ऑप्शन नंबर सी आहे यमुना आणि ऑप्शन नंबर डी आहे तापी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कोसी. प्रश्न क्रमांक 19 सिंधू नदीचा उगम कुठे आहे? ऑप्शन नंबर ए आहे कैलास पर्वताजवळ. ऑप्शन नंबर बी आहे अमरकंटक. ऑप्शन नंबर सी आहे गंगोत्री. ऑप्शन नंबर डी आहे महाबळेश्वर. तर याचं योग्य उत्तर आहे कैलास पर्वताजवळ सिंधू नदीचा उगम होतो. ऑप्शन नंबर ए. भारतातील सर्वात पवित्र नदीमधून कोणती नदी ओळखले जाते? तर ऑप्शन नंबर ए आहे यमुना नदी. ऑप्शन नंबर बी आहे गोदावरी. ऑप्शन नंबर सी आहे गंगा. ऑप्शन नंबर डी आहे कावेरी. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.